पाकिस्तानचं मिसाईल पाडल्यानंतर या मिसाईलला लोकांनी अक्षरशः खेळणं बनवलंय। भारतीय सैन्यानं पाडलेलं मिसाईल उचलून घेऊन जात असताना नागरिकांचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। एखादा गॅस सिलेंडर उचलून सहजतेने घेऊन जावं तसं हे लोक मिसाईल घेऊन जातंय। सध्या ही दोन दृश्य आपण बघतोय। पाकिस्तानचं फतेह मिसाईल नेमकं कसं होतं, त्याचा वापर करण्यापूर्वी ते कसं दिसायचं ते आपल्याला पहिल्या दृश्यात दिसतंय। मात्र या फतेह मिसाईलची अवस्था भारतीय सैन्याने जी केली ती आपल्याला दुसऱ्या दृश्यात दिसते। लोकांनी अक्षरशः खेळणं बनवलंय पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांना। एखादा गॅस सिलेंडर उचलून घेऊन जावं तितक्या सहजतेने लोक हे मिसाईल घेऊन जात आहेत। पाकिस्तानचे दावे किती फुसके आहेत हेच या निमित्ताने दिसून येत आहे। तर जे फतेह मिसाईल भारतानं पाडलेलं आहे आणि ज्याला लोकांनी खेळणं बनवलंय, हे फतेह मिसाईल नेमकं कसं आहे ते आपण बघतोय। अत्यंत प्रगत आणि तंत्रज्ञानानं सुसज्ज असं हे मिसाईल सांगितलं जातं। मिसाईलची रेंज ही 140 किलोमीटरची आहे। अचूकतेमुळे फतेह मिसाईल खरं तर धोकादायक मानलं जातं। एअर डिफेन्स सिस्टीमला आव्हान देण्याची क्षमता सुद्धा या मिसाईलमध्ये आहे। अत्याधुनिक दिशा मार्गदर्शन प्रणाली आणि फ्लाइट कंट्रोल टेक्नॉलॉजी या मिसाईलमध्ये कार्यरत असते। खरं तर या मिसाईलची निर्मिती झाली ती भारताच्या S-400 सुरक्षा प्रणालीला भेदण्यासाठी। मात्र अर्थातच आपली प्रणाली ही या मिसाईलवर भारी पडली आहे, कारण भारतावर हल्ला करण्यासाठी पाककडून या मिसाईलचा जेव्हा वापर झाला तेव्हा या फतेह मिसाईलला काही फतेह मिळाली नाही, यश मिळालं नाही। लोकांनी त्याचं अक्षरशः खेळणं केलं, कारण भारतीय सैन्यानं आणि भारताच्या डिफेन्स सिस्टीमनं या मिसाईलला हाणून पाडलं।